पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विसरवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार दिन संपन्न। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रार दिन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ताईस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। या कार्यक्रमात विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित, उद्योगपती विजय अग्रवाल उपस्थित होते। एवढी विसरवाडी शहर व परिसरातील पोलीस दूरक्षेत्र बीट अंतर्गत येणाऱ्या खेड्यापाड्यातील तक्रारदार, गैर तक्रारदार यांच्या समस्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या समक्ष जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले। या संदर्भात त्यांना विविध सूचनाही दिल्या। तसेच आपापसात भानगडी न करता गावागावात एकजुटीने राहणे, आपसात प्रेम राहील तर गुन्हेगारीला आळा बसेल असा मौलिक सल्लाही दिला। एवढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, तक्रारदार तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी, विजय चौधरी, सुरेश मोरे, पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे, अनिल राठोड, रामा ठाकरे यांनी परिश्रम घेतले। विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण। याच्यामुळे एकंदरीत गावाचं वातावरण खराब होतोय किंवा एखाद्या माणसावर योग्य कायदेशीर कारवाई होत नाही, त्याची बदमाशी वाढत चाललेली आहे, तर ती गोष्टीला तत्काळ रिपोर्ट करायचा आणि पोलीस स्टेशनने जर त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही केले, रिपोर्टिंगमध्ये विशेष करून डायल 112चा वापर, 112चा जर वापर केले तर तो रेकॉर्डवर असतो। पोलीस पाटीलांनी स्वतःहून गावामध्ये जे काही गोष्टी घडली, बहुत सारे प्रकरण में असं दिसून येते की आकस्मिक मृत्यू होऊन जाते, परिवार रिपोर्ट करत नाही, पोलीस पाटील सुद्धा रिपोर्ट करत नाही आणि परस्पर अंत्यविधी होऊन जातो, मग नंतर ॲलिगेशन येते। तर तसं होता कामा नये। पोलीस पाटीलचं स्वतःचं काम आहे आपण जाऊन संपर्क ठेवायचा, सर्व गावामध्ये काय चालू आहे त्याबद्दल एक तुम्हाला माहिती असली पाहिजे आणि काही चुकीची गोष्टी घडत असल्यास, काही भांडण सुरू असल्यास ते मोठे होण्यापूर्वी त्याला रिपोर्ट करणे अपेक्षित आहे। नेहमी आपले जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांची संपर्कात राहा, माझा नंबर घ्या। काही तुम्हाला असा वाटला की तिथे योग्य प्रतिसाद भेटत नाही पोलीस स्टेशन स्तरावर, तर नक्की मला रिपोर्ट करा। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये जे संबंधित व्यक्ती आहे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई झालीच पाहिजे। ते होत नसेल आणि योग्य कारवाई झाली नसेल तर त्याच्याबद्दल सुद्धा LGPO साहेबांना किंवा मला मेसेज करत चला किंवा तक्रार देत चला की पोलीस स्टेशनने जेवढी गांभीर्याने याच्यामध्ये लक्ष घेतलं पाहिजे होता तेवढा घेतलेला नाही। उससे पहले आपको अपनी जवाबदारी अच्छे से पार पाडली, त्यानंतर त्यांची तक्रारीनंतरही पोलिसांनी जर प्रतिसाद नाही दिला तर वरिष्ठ अधिकारी जे SDPO आहे आणि आम्ही स्वतः आहे, ॲडिशनल SP आहे, त्यांना रिपोर्ट करा। गावातले CCTV चालू आहे, किती गावामध्ये CCTV लागले? प्रयत्न करा, गावावाल्यांना एनकरेज करा, कारण क्राईम कुठेही घडू शकतो। तर एक आपले तलोदामध्ये एक गंभीर घटना घडली होती, सुदैवानं ते गावामध्ये एक चांगले नागरिकनी CCTV ठेवला होता आणि फक्त त्याची CCTVमुळे मोठा गुन्हा उघडकीस आला। आम्ही त्यांना म्हणजे वैयक्तिकरित्या त्यांना अभिनंदन केले। त्याच पद्धतीने सर्व गावामध्ये जेवढं शक्य होईल, कारण आता खूप स्वस्त झालेलं आहे, एवढा महाग नाही आहे CCTV। गावकरी सर्व मिळून जरी मुख्य चौकात किंवा मुख्य भागात मंदिराकडे तिथे जर CCTVसाठी त्यांनी प्रयत्न केला तर ते घटना घडत आहे त्याला कुठेतरी आपण थोडंसं त्याच्यावर वचक असतो आणि घडणारी घटना घडणार नाही।